मैगी, एक मैगी. गुड मॉर्निंग. आजचा इथला आमचा हा खरा दिवस आहे. काल रात्री आम्ही पबवरून आलो 2:30 वाजता. काल आम्ही साऊथ गोव्यावरून नॉर्थ गोवा आलो. तो पण चिकटिक होता आणि काल पबमध्ये जाऊन लोकलला आपण जरा फिरलो. अंग धोका लागला त्यामुळे झोपलो काल. तर आजचा विषय असा आहे की आता करत आहे नाश्ता सकाळ सकाळी. त्यानंतर आता आम्ही जाणार आहे डुक्की आणि एक कॅफे आहे इथं, तर त्यात आम्ही जाणार आहे. तर बघूया कॅफेमध्ये काय काय आहे. आणि कालचा आपला एक स्पॉट पेंडिंग होता तो म्हणजे फोर्ट, तो आता बघायला जाणार आहे. तर आता आपण जाणार नाश्ता करून झालं की फ्रेश होऊन मग आपण जाऊया. कशा नग नग काय बोट असते. मला येईल काय माय ग बस. आता आम्ही फ्रेश होऊन हॉस्टेलवरून बाहेर पडले चापरा फोर्टला जायला. कारण काल आम्ही गेलतो तर काल बंद असल्यामुळे आज आम्ही परत निघालोय. तर चापरा फोर्टमध्ये जाऊन आल्यावर नंतर आम्ही येणार आहे कॅफेला. ते मी थोडं बघायला. आता आपण जाऊया पहिला चापोरा फोर्टला. आता मी परत एकदा आलो आहे फोर्टसाठी. तर मागे ते असा इथनं वर रोड गेलाय, तर तिथं आता आपण जाणार आहे. साईडला गाडी पार्क झाली तर आता लगेच आपण जाणार आहे फोर्टपाशी. 20 तर फायनली आता मी आलो आहे फोर्टपाशी. असा फोर्ट आहे, इथनं एंट्री आहे या साईडून. तर एवढं काय नाही, फक्त रिकामी अशी जागा आहे. साहिल मला ॲक्च्युली काय माहीत नाही, पण साहिल मला की दिल चाहता है ह्या गाण्याचं शूटिंग थोडंफार त्याचं सीन असतील इथे आता शूट झालं वाटतं. म्हणजे आमिर खान, सैफ अली खान आणि कोण होतं ते अक्षय खन्ना, ते इथं बसून त्यांचा सीन शूट केला वाटतं. ह्या ठिकाणी तो सीन शूट झाला आहे. मला वाटलं की त्या ठिकाणी असेल, पण नाही. त्या ठिकाणी शूट झाला. किंवा आपला खांब टाईप काहीतरी आहे ना, त्या ठिकाणी झाला. तर हा इथला व्ह्यू एकदम खतरनाक असा व्ह्यू. आपण आहे टॉप इथे जंगल, तर तिथं समुद्राचा किनारा. बीच वेगळा होता मग काय म्हणले तुम्ही मिनी वेगळा काय जितो समोरचा मिनी वेगळा आणि वेगळा. तर व्ह्यू एन्जॉय करून मस्तपैकी आता फोटो देऊन काढले आहे. तर आमचा दोघांचा एक पिक्चर काढायचा होता, पण तिथे कोणच नव्हतं. एक अर्धा तास तरी मी असंच बसलेलो, पण आपल्या कोल्हापूरच्या एक माणूस होता, तर ते पण असं राजेंद्र नगरचे कुठले आहेत वाटतं. शेवटी आम्हाला तेच भेटली आणि त्यांनी आमचा फोटो काढला. आता वाजल्या संध्याकाळचे 6:45 आणि आता आम्ही निघालो आहे थलासाला. आजचा दिवस जरा वेगळा राहिला, कारण की पहिला आम्ही गेलो फोर्ट बघून आलो. त्यानंतर आम्ही गेलो बीचला, पण बीचवर आम्ही करणार होतो स्कुबा,
पण स्कुबा ती म्हणली की आता स्कुबा होऊ शकत नाही, कारण एक दिवस त्याला आधी कन्फर्मेशन करायला लागते, त्यामुळे स्कुबा का झाला नाही. त्यानंतर आम्ही गेलो डुबकीला. डुबकी म्हणजे एक इथे कॅफे आहे, तिथे गेलो आम्ही. तिथे पण क्लोज आहे, कारण की सीझन आता नाही आहे, त्यामुळे सीझन नसल्यामुळे आता क्लोज झालं आहे सगळं. जेवढे आम्हाला वाटले नव्हते तेवढं आम्ही पूर्णपणे केलेलं आहे. फायनली आता मी आलो आहे थलासामध्ये. बाहेर आता आम्ही साईला आता गाडी पार्क करतोय. पार्क करून आला की मग आम्ही जाणार आत. रात्रीचे 10. आता आम्ही आहे थलासामध्ये. फूड एन्जॉय अल्टिमेट एक्सपिरियन्स. पण हो कॉलेजचा रिझल्ट बघत आहे. टेन्शन आले, पण चला आले टेन्शन. बाहेर आले. तर आता मी एवढा एन्जॉय केला आहे की आता सांगू शकत नाही, एवढा एन्जॉय केला आहे. आता माझा ड्रेस पूर्ण भिजला आहे. आता मी घातलेलं जॅकेटवर. सो आता आपण जाऊया रूमवर आणि थोडासा रेस्ट घेऊया, कारण उद्या आणि आपली 11ची बस आहे गोवा ते कोल्हापूर. तर भेटूया आपण उद्या. तर आता मी बाहेर पडलो हॉस्टेलवरून. 9ची आमच्या आहे बस कोल्हापूरला डायरेक्ट. तर थोडा इथे मार्केटमध्ये आलतो, बघून आता जाऊया आपण डायरेक्ट कोल्हापूर. बॅक टू कोल्हापूर. आता मी आहे राधानगरी आनंद पॅलेस येथे. आता त्यांचा लंच टाईम आता झाला वाटतं, त्यामुळं गाडी आता थांबली इकडे. 20 मिनटं काय तर गाडी थांबणार आहे, त्यानंतर परत जाणार आहे ती कोल्हापूरला. तर आता मी आहे कोल्हापुरात. तर आता रंकाळा स्टँडवर आले. साईला आता उतरला आहे, त्यानंतर मी येणार स्टँडवरनं मग घरला. तर फायनली आता मी आलो आहे घरात. तर तुम्ही बघितले कालचे 3 दिवस मी होतो गोव्यात. तर गोव्यात मी फुल एन्जॉय केला. आणि तर आम्ही जसं प्लॅनिंग केलं होतं गोव्याचं तसं ते प्रॉपर झालं. आणि ऑफ सीझन असल्यामुळे थोडेसे स्पॉट म्हणजे बंद होते डुबकीतीन. तर तिकडं आम्ही ब्लॉग कमी आणि एन्जॉय खूप केला. आणि मला वाटलेलं की दोघं असल्यामुळे एन्जॉय होणार नाही, तर पूर्णपणे एन्जॉय झाला. आय होप तुम्हाला हे गोव्याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर खाली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.